ओशोंची भक्त आहे. मला त्यांचे विचार संपूर्णपणे पटतात. फॉलो करण्याचा मी प्रयत्न करते आणि त्या दरम्यान मी खूप रेशीम गाठीच्या दरम्यान खूप वाचन करत होते. ओशोंचा खूप सीडीज ऐकत होते आणि ओशो फिवर होता, आत्ताही आहे, तेव्हा जरा जास्त होता. आणि तेव्हा ओशो आणि टॅटू असं सगळं मला असं वाटलं की आपण टॅटू करायचा आणि त्यांच्या नावाचा करायचा. बेसिकली मला असं वाटत होतं की आपण चांदण्या, चंद्र, असं काहीतरी पक्षी, फुलं, पानं असं न करता काहीतरी इन्स्पायरिंग गोष्ट टॅटू म्हणून गोंदवली पाहिजे. आणि मला अशी इन्स्पायरिंग गोष्ट हवी होती जी असं चिन्ह किंवा असं काहीतरी जे धर्माशी निगडीत नसावं, कारण त्यांचा बेसिक फंडा आहे की धर्म वगैरे असं काही नसतं आणि मी पण धर्म, जात, संप्रदाय असं काही मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की येस, ओशो हे असं नाव आहे की जे आपण गोंदवू शकतो, जे इन्स्पायरिंग आहे आणि कुठलं धर्मनिरपेक्ष नाव आहे. फक्त बिंग आर्टिस्ट, अभिनेत्री, मला इथे नव्हतं गोंदवायचं. मी इथे OSHO असं बोटांवर गोंदवणार होते. पण अनफॉर्च्युनेटली तिथे गेल्यावर मला कळलं की मी तिथे नाही गोंदवू शकत, कारण मला तिथे जास्ती माउंट्स नाही आहे. त्यामुळे मी चक्कर येऊन पडेन. त्यामुळे असं नको करूस तू, इथे काहीतरी गोंदवायला लागेल. अदरवाईज काय होतं ना, सतत ते मला शो ऑफ पण नव्हता करायचा डेफिनेटली, कारण ते आम्हाला ॲक्टिंग करताना मग ते हाईड करावं लागतं मेकअप करून, किंवा नाही एखादं कॅरेक्टर असं आहे की जिकडे हे जात नाही तिकडे काय करायचं, त्यामुळे ते लपवायचंच होतं. पण तिकडे माउंट्स नसल्या कारणानं मला ते इथे करावं लागलं आणि मग ते ओशो असं गोंदवलं. हाय, दिस इज प्राजक्ता. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.